असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं. कारण काही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. घरंदाज म्हणजे काय? घरंदाज म्हणजे तुम्ही निवडणूक एकाबरोबर लढवली, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं, लग्न एकाबरोबर केलं, संसार दुसऱ्याबरोबर केला, हनीमून तिसऱ्याबरोबर केलं. हे बाळासाहेब सांगायचे, हे म्हणजे घरंदाज. बाळासाहेब असते तर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. बाळासाहेब असते तर जोड्याने मारलं असतं की नाही? गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे. घराणेशाही म्हणजे काय त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे. ते स्वतःचं घर आबादीत ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते. परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेवरील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कल्याण डोंबिवलीतील घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतल्या सभेमध्ये केला होता. ते कल्याणच्या दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर चांगले सडकून टीका देखील केली. हिंदुत्वामध्ये गद्दारांना स्थान नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. तर घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सांगितली पाहिजे असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. घराणेशाहीची व्याख्या त्यांनी सांगितली पाहिजे. जे स्वतःचं घर आबादीत ठेवू शकले नाहीत, घरातल्या सगळ्यांना बाहेर काढलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित त्यांचं काम आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार यांना तिरांजली त्यांनी दिलेली आहे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून वागवत होते, पण हे पक्षाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजतात. आपल्या सहकाऱ्यांना घरगडी आणि नोकर समजतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. त्यांनी त्यांच्या मुलासाठी दोन आमदारांची बळी दिले असं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हटले. पण तसं मी करणार नाही. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब महाराष्ट्रासाठी लावेन. तुम्ही 2.5 वर्ष घरबसेपणा केला, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला जागा अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला जोड्यानं मारलं असतं. जो राम का नहीं वो किसी का नहीं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. मोदींनी मंदिर बांधलं आणि तारीखही सांगितली. त्यांनी कधी सुट्टी घेतली का? आम्ही रक्ताचं पाणी केलं, तुमचं योगदान काय? आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तुम्ही आयत्या पिठावर रेगोट्या मारला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही आता आपली खरी शिवसेना आहे. पक्ष आणि चिन्ह आपलं आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि अफजल खानासारखा दगाफटका करायचं ही आपली वृत्ती नाही असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.